नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे. ही अपडेट म्हणजे की नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामधील आहे. तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, जे काय नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आहे, हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा झालेलं नाही. परंतु या ठिकाणी बघा यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ येत चाललेले आहे, जो की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आहे, हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. असा यूट्यूबवर या ठिकाणी व्हिडिओ येत आहे. परंतु या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सावधान या व्हिडिओपासून, कारण हे व्हिडिओ शेतकऱ्याची फसवणूक करत आहे. तर आपण जाणून घेणार आहोत की नेमकं नमो शेतकरी 6व्या हप्त्याचं काय झालं आहे. तर बघा, जो काय नमो महाकिसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आहे, हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर याचे सर्वात मोठे कारण देखील आहे. तर ते कारण जर तुम्हाला पाहायचे झाले तर बघा, मधामध्ये 2 सुट्ट्या देखील आल्या होत्या, हे तर तुम्हाला माहीतच असेल. परंतु बघा, आज देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही. तर तुम्हाला सर्वात मोठे जर कारण जर सांगायचे झाले तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघून घ्या, जी काय एक तांत्रिक अडचण आली होती. या तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचे जे काही हप्ते आहे, ते आता पुढील जवळपास 2 ते 3 दिवस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही तांत्रिक जी काय अडचण आहे, तर ही तांत्रिक अडचण या ठिकाणी 3 तासामध्ये पण सेट होऊ शकते. जर ही तांत्रिक अडचण आज रात्री 9 वाजता जर बरोबर झाली, तर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल आणि लगेच शेतकऱ्याला 2-2 मेसेज हे त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे. तर नेमकं बघा, नमो किसान मा सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना किती मिळतील, असे देखील व्हिडिओ यूट्यूबवर येत चाललेला आहे, ज्यामध्ये की शेतकरी मित्रांना सांगितले जाते हप्ता 10,000 मिळणार आहे, हप्ता 50,000 मिळणार आहे. काही तसं देखील सांगतात की जो काय नमो किसान मा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आहे, तर हा 25,000 देखील मिळणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत की नेमका हप्ता किती मिळणार. तर बघा, जो काय तुम्हाला पुढील हप्ता आहे, तर हे तुम्हाला या ठिकाणी तब्बल 5,000 रुपये मिळणार आहे. तर 5,000 रुपये कशामुळे, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो. तर 5,000 मिळण्यामागचे कारण, नमो शेतकरी योजनेमध्ये तब्बल या ठिकाणी 3,000 रुपयांची वाढ झालेली आहे. तर बघा, त्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना तब्बल या ठिकाणी 2500+2500 असे 5,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु बघा, जेव्हा नमो शेतकरी योजनेचे वितरण होते, तेव्हा शेतकऱ्याला हप्ता लगेच या ठिकाणी मिळतो. परंतु लक्षामध्ये घ्या, आता नेमकं तांत्रिक अडचण आलेली आहे. या तांत्रिक अडचण जेव्हा फिक्स होईल, तेव्हाच या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. वितरण देखील झालेलं आहे, परंतु तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे हे ट्रान्सफर होणार नाहीत, म्हणजे की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पोचतो होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता ही तांत्रिक अडचण कधी फिक्स होईल ते देखील सांगता येत नाही. 10 दिवसांचा कालावधी देखील लागू शकतो ही तांत्रिक अडचण नीट होण्यापासून. तर बघा, लवकरात लवकर ही तांत्रिक अडचण जी काय आहे, ही नीट व्हावा अशी शक्यता आहे. तर बघा, तर तुम्हाला जर नमो किसान मा सन्मान निधी योजनेचा जर हप्ता जर मिळायचा असेल, तर तुम्हाला एक काम देखील करायचे आहे. जर तुम्ही ते देखील काम केले नाही, तर तुम्हाला देखील हप्ता मिळू शकत नाही. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला तुमचे अकाउंट देखील चेक करायचे आहे. कारण की बघा, जे काय अकाउंट आहे, हे अकाउंट तुमचे EKYC देखील नसेल, ते देखील पूर्ण करायचे आहे. आणि लक्षामध्ये घ्या, आत्तापर्यंत फक्त 10% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील. आता तुमच्यापैकी कोणीतरी 4-5 जण असे देखील असू शकतात की ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मेसेज करायचा आहे. त्या मेसेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे की तुम्हाला पैसे मिळाले आहे की नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. अफवांवर काही विश्वास ठेवू नका. लवकरात लवकर नमो किसान मा सन्मान निधी योजनेचा जो काय हप्ता आहे, हे अवघ्या 4 तासामध्ये देखील जमा होऊ शकतो. तर केव्हा, जेव्हा तांत्रिक अडचण फिक्स होईल तेव्हा.